नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा 2026 का शुभारंभ। मुंबई के वार्ड क्रमांक 148 में नगरसेविका अंजलि नाइक द्वारा नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा 2026 का भव्य आयोजन किया गया। इस क्रिकेट स्पर्धा का शुभारंभ अणुशक्ति नगर के आमदार सना मलिक के शुभ हाथों से नारियल फोड़कर किया गया। कार्यक्रम में विभाग प्रमुख अविनाश राणे, सुनीताताई वैती, उदयराज सिंह, अनिल गुप्ता, लता खंडागळे सहित कई मान्यवर उपस्थित रहे। पहले तो हम आपके माध्यम से अंजलि ताई को नगर सेवक चषक का आयोजन करने के लिए धन्यवाद करते हैं, क्योंकि हम देख रहे हैं कि हमारे जो यंग बच्चे हैं वो अलग अलग चीज़ों में और गलत चीज़ों में डाइवर्ट हो रहे हैं। इस तरीके के खेल का आयोजन करने पे हमारे लड़कों की उत्साह बढ़ती है और वो जो गलत चीज़ों में डाइवर्ट होते हैं उससे वो इस तरीके से खेल के मैदान में जब उतरते हैं तो गलत चीज़ों से दूर रहने की एक पहल होती है। देखिए, जो खेल हम अपने बचपन में खेला करते थे घर के बाहर निकल के, आज हम देख रहे हैं हमारे बच्चे और जो नेक्स्ट जनरेशन जिसको हम जेन ज़ी कह रहे हैं वो ज़्यादातर गेम का मतलब उनके लिए फ़ोन में ही रह गया है, डिजिटलाइजेशन हो गया है। लेकिन जिस तरीके से ये छोटे छोटे टूर्नामेंट्स है, छोटे छोटे खेल का आयोजन किया जाता है, चाहे वो पॉलिटिकल प्रतिनिधि के थ्रू हो या कोई सोशल वर्कर के थ्रू हो, सोशल रिफॉर्मर्स के थ्रू हो, इस तरीके से खेल के आयोजन को हमेशा हम प्रोत्साहन ही देते हैं, उसको हमेशा बढ़ावा देते हैं। और इसी तरीके से हम अपने बच्चों को गैजेट्स पे एक जगह से बैठने से रोक सकते हैं। और हम यही कोशिश हमेशा करते हैं कि जहाँ जहाँ खेल का आयोजन हो वहाँ पे हम उनको बढ़ावा देके उसको उतना ही उत्साह में उतना ही उसको प्रमोट करें, ताकि हमारा जो नेक्स्ट जनरेशन है वो भी मैदान में उतरे और सिर्फ गेम को मोबाइल और डिजिटल माध्यम से ना जोड़ के रखें। हम यही अपील करना चाहेंगे कि बच्चों की स्क्रीन टाइम ज़्यादा से ज़्यादा कोशिश करके उसे कम किया जाए, क्योंकि हमने देखा है कोविड के टाइम में हमने अपने बच्चों को खुद गैजेट पकड़ाया था ताकि वो पढ़ाई कर सके। लेकिन अब पढ़ाई जब मैनुअल फॉर्म में आ गई है, वो छोड़ के हमारे बच्चे आज भी डिजिटलाइजेशन में बहुत गेम्स में और सोशल मीडिया नेटवर्क्स में फंसे हुए हैं। तो उससे जितना हो सके अपने बच्चों को बचाएं, स्क्रीन टाइम को लिमिट की जाए। देर रात में हमारे बच्चे क्या कर रहे हैं या फ़ोन पे क्या कर रहे हैं उसकी जानकारी अपने पास रखना बहुत ज़रूरी है। थैंक यू। शिवसेनेचा नगरसेवक चषक 2026 हा या ठिकाणच्या नगरसेविका अंजलिताई नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आयोजनामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या खेळाचं वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता ही तरुण पिढी जी फक्त मोबाईलवर लागून राहिलेली असते, परंतु ह्या मैदानी खेळांमुळे हे सर्व तरुण या मैदानाकडे येतात, काही खेळाडू खेळामध्ये भाग घेतात, पण त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू जे आहेत या खेळाचा आनंद घेत असतात। आणि हीच एक पर्वणी या सगळ्या तरुणांना अंजलिताई नाईक यांनी दिलेली आहे। या ठिकाणचे आपल्या अनेक गावामध्ये सगळे तरुण मंडळी, आमचा इथला उपशाखा प्रमुख आहे भावेश पाटील, त्याच्याबरोबर असलेली संपूर्ण टीम, युवा सेनेचे आमचे पदाधिकारी, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी हा डे नाईट खेळ 3 दिवसासाठी या ठिकाणी होत आहे। आणि आज पहिला दिवस, आजचा अतिशय दिमागदार एंट्री या खेळाची सुरुवात झालेली आहे। माझ्याबरोबर या ठिकाणी सुनीताई वैती आहेत, सचिन राक्षे, राशा मणिकम, इथच्या महिला शाखा प्रमुख खंडाळीताई आहेत। या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन एक लोकप्रतिनिधी म्हणून अंजलिताईंचं काम या पूर्वीच्या टर्ममध्ये देखील बाजूच्या वॉर्डमध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे। आणि आता हा वॉर्ड देखील अंजलिताई नगरसेवक म्हणून मला विश्वास आहे की या सर्व जसं खेळाचं आहे तसंच कामाच्या बाबतीत आहे, स्वच्छतेच्या बाबतीत। आता त्यांच्याकडे मी चर्चा करत होतो तर बघितलं की मागच्या 5 वर्षांमध्ये 7 वर्षांमध्ये जी गटरची कामं व्हायला पाहिजे होती, जी स्वच्छता व्हायला पाहिजे होती, ती स्वच्छता झाली नाही आहे। परंतु अंजलिताईंनी लगेच त्यामध्ये पुढाकार घेऊन आता ते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचं काम करत आहेत, तरुणांच्या खेळाकडे लक्ष देत आहेत, महानगरपालिकेच्या संबंधित जी कामं आहेत, पाण्याचा प्रश्न, या सर्व कामांकडे आमचे नगरसेवक म्हणून ते काम करत आहेत। आणि एक चांगली भरारी या वॉर्डातून आपल्याला मिळालेली आहे त्यांच्या रूपाने, आणि त्याचा नक्कीच ते या लोकांना त्याचा फायदा होईल। बरोबर आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवून हा मंत्र दिलेला आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण। कारण नगरसेवक जो असतो हा नगरसेवक ह्या लोकांमधूनच वर आलेला असतो, पुढे आलेला असतो। त्यामुळे नगरसेवकांना ही जाणीव असते की या छोट्याच्या 10 बाय 12च्या खोलीमध्ये राहत असताना त्यांना काय त्रास होत असतो। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो त्यांचं सांडपाणी वाहून जाणे। जे गटार आपण बघतो, गटारामध्ये पाण्याच्या लाईन्स असतात, त्यामुळे गटार स्वच्छ होत नाहीत, गटार वर्षानुवर्ष त्याचे तुंबून राहतात, त्याची दुर्गंधी पसरते। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देणारा नगरसेवक असावा, आणि तशाच प्रकारचं काम आमच्या अंजलिताई करत आहेत। आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही शिवसैनिक जे आहोत हे बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे शिवसैनिक आहोत।
आम्ही 80% समाजामध्ये लक्ष घालून त्यांची कामं सोडवून मग आमच्या निवडणुकीपुरतं आम्ही 20% राजकारण करतो आणि ते राजकारण आमचं यशस्वी झालेलं आहे. आणि या अंजलीताईंच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला चांगल्या नगरसेवक मिळाल्याच आहेत. परंतु 147ला पण शिवसेनेचे नगरसेविका निवडून आलेत. त्यामुळे अंजलीताईंनी त्या ठिकाणी देखील जे काम चांगले केलं होतं त्याची पोचपावत्या त्या लोकांनी देखील शिवसेनेला दिलेली आहे. आणि या दोन्ही वॉर्डमध्ये हा शिवसेनेचा झंझावात अतिशय जोमाने डौलाने पुढे सुरू राहील. सर्वप्रथम सर्वांना मी आता कालच हनुमान जन्मोत्सव झाला त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि मुलांची एक तळमळ असते. सर्व वर्किंग मुलं आहेत. वॉर्ड क्रमांक 148 आणिकगाव इथे ही नगरसेवक चषक म्हणून आणिकगावच्या मुलांनी ही क्रिकेटचे सामने आज मुंबईतले सर्व खेळाडू इथे आज आलेले आहेत. आताच अंधेरी आणि चेंबूरचा सामना संपला. तर अशा प्रकारे मुलांनी इलेक्शनच्या वेळी मला सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी क्रिकेटचे सामने भरवतो, तर आपण म्हटलं तुम्ही करा, मी आहे तुमच्या पाठीमागे. आणि त्या पद्धतीने मुलांनी सुरुवात केली. तर असेच बरेच कार्यक्रम आहे. आम्ही निवडून आले आम्ही मंदिराचं अर्धवट काम होतं जे शंकर मंदिर खूप जुनं आहे तर तेही काम केलं, सुशोभीकरणाचं काम केलं. आणि आता वार्डातले काम आहे, गटारीचं काम असू दे, साफसफाईचे काम असू दे किंवा शौचालयाचं पण मी आता लवकरच हे करणार आहे उद्घाटन. त्यासाठी परत पुन्हा विभाग प्रमुखांना यावं लागेल. आणि पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता पण सुरू केलेली आहे. आता लोकांनी एका विश्वासाने मला निवडून दिलंय, माननीय एकनाथजी शिंदे साहेब. तर मला असं वाटतं 100% समाजकार्य करतात. माननीय आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर म्हणायचे 80% समाजकार्य 20% राजकारण. परंतु आता आम्ही सगळेजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% समाजकार्य करतोय आणि वेळ मिळेल तेव्हा राजकारण करणार असं आम्ही ठरवलंय. आमचे नेते एक दक्षिण मध्य मुंबई माजी खासदार आणि शिवसेना सरचिटणीस माननीय राहुलजी शेवाळे साहेब, कामिनी वेणी, अविनाश राणे, सुनीताताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच सगळ्या पद्धतीने काम करत असतो. आणि आम्ही जन्मता म्हणलं तरी चालेल, आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नाही. आम्ही त्या कुठल्या येणाऱ्या कामाला आम्ही समोर जायचं ठरवतो आणि जे सांगितलं संकल्प केला ते काम करतो. नक्कीच आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी पण प्रयत्न करू. मेडिकल कॅम्प आता ठिकठिकाणी घेण्याचं नियोजन लवकरच मी करणार आहे. मला असं वाटतं आम्हाला ते बाळकडू आहे. माझे मिस्टर संजय नाईक हे आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्लेयर, परत पुन्हा कोच होते. अजूनही महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी आहे. तर आमच्या घरामध्ये समाजकार्य अगदी पूर्वीपासून येतो. आम्हाला बाळकडू आहे, आमच्या बाबांकडून आम्हाला बाळकडू मिळालंय. आणि म्हणून मला असं वाटतं मी जे समाजकार्य करते त्याच्यात मग माझी बहीण वैशाली नाईक असू दे, माझा मुलगा अमय, माझे भाऊ वगैरे पण आले होते. तर सगळा परिवार आणि आमची आई पण आम्हाला अगदी सपोर्टसाठी घरात प्रॉपर जेवण नाश्ता त्याच्यासाठी ती अगदी होती. तर मला असं वाटतं हे सगळं माझी मुलगी, माझा जावाई तेव्हा होणारा जावाई होता ते पण, त्यांचं पण पूर्ण कुटुंब अगदी संचिता, शुभम सगळे अगदी जिद्दीने आले होते. आणि सामाजिक कार्य ती लोक रस्त्यावरची कुत्री असं वेगवेगळं ते पण सामाजिक कार्य करत असतात. तर मग आमचं कुटुंबच हे समाजसेवेसाठी आम्ही मला असं वाटतं वाहून घेतलंय. त्याच्यामुळे कदाचित लोकांवर आमचा विश्वास असेल आणि त्या हिशोबाने पक्षाची साथ आणि आमचं समाजसेवा या दोन्हींचं सांगड जमून या सगळ्या गोष्टी होतात. सेवक पाहिजे होतं तसं नगरसेवक आता नंतर नाही. कसं आहे, डॅशिंग बास म्हणण्यापेक्षा आपण ज्या लोकांना कमिटमेंट करतो ते पूर्ण करायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य. ज्यावेळी आपण लोकांना मतदान मागण्यासाठी आपली ओंजळ पसरवतो त्यावेळी मतदार राजा आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला मतदान करतो. तर आपलं कर्तव्य असतं की 5 वर्ष त्यांना आपण सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायसाठी. आणि मी तर कधीच समाजाचं राजकारण केलं नाही, पक्षाचं राजकारण केलं नाही. ज्यांनी मला मतदान केलं त्यांचं पण मी काम केलं, ज्यांनी नाही केलं त्यांचं पण मी काम केलं. कारण मी आता नगरसेवक म्हणून काम करते, नगराची सेवक. आणि त्या पद्धतीने मी वॉर्ड क्रमांक 147 असू दे, 148 असू दे किंवा अजून पक्षाने कुठली पण जबाबदारी दिली तरी पण ती मी पेलवणार आणि समाजासाठी काम करणार. आज सबसे पहले तो मैं वार्ड क्रमांक 148 की नगर सेविका सौ अंजलि संजय नाइक जी को
बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और आभार भी व्यक्त करना चाहता हूँ, क्योंकि जो हमारे युवाओं के लिए उन्होंने सोचा है कि युवा गलत रास्ते पे भटके नहीं और एक खेल के मैदान से जुड़े रहे और वो खेल के मैदान में युवा सरस रहे, इसका नेतृत्व आज 148 में अंजलिताई नाइक कर रही है। और उन्होंने एक क्रिकेट चषक का एक अच्छा इस परिसर में, शंकर देओल परिसर में एक अच्छा आयोजन किया है। मैं अंजलिताई का दिल से धन्यवाद देता हूँ। ये ऐसे ही वार्ड में हर जगह ऐसे चषक का आयोजन करते रहे और जो भी, मैं भारतीय जनता पार्टी का मंडल अध्यक्ष होने के नाते जो भी सहयोग लगेगा उनको करूंगा। और आज उन्होंने मुझे इस चषक में आमंत्रण दिया, बुलाया, मैं दिल से उनका धन्यवाद करता हूँ। और युवाओं से यही अपनी आह्वान करता हूँ अपनी तरफ से, ये खेल के मैदान में आप लोग खेल की तरह खेलो और आने वाले दिनों में हर खिलाड़ी का एक भविष्य होता है भारत में, जो भी, तो हर खिलाड़ी का भविष्य उज्जवल रहे, क्रिकेट में, कबड्डी में, चाहे कुछ भी खेल में। यही मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से और अपनी तरफ से सभी खिलाड़ियों को शुभकामना देता। आता नगरसेवक चषक 2024 आता जसं बोलतात तसं करतात असं अंजलीताईंचं मंत्र आहे. जसं पुरुषांचं केलेलं आहे तसं महिलांचंही करणार, मला 100% गॅरंटी आहे आणि ते करणार सुद्धा. म्हणजे त्यांचं ते बोललं ना, एकदा बोली बोलली ते करणार म्हणजे करणार काम. आणि पुढेही अजून आता 1च महिना 2 महिने आले, हे चषक भरवलं आहे 1च महिन्यामध्ये. अजून 5 वर्ष बाकी आहेत. नवीन नवीन जोडे बघूया आपण ताईंचे आणि ते करणार 100%. मी तर बोलते थर्ड इनिंग मारल्यासारखीच आहे, आजच मारले म्हणून बोलते. कारण त्यांचे कामं एवढे चांगले आहेत ना, खूप कामं करतात आणि जोराने करतात. आता त्यांना निवडून 1 महिना झाला नाही तर त्यांनी इतके कामं केले. महिलांचे जे पैसे अडकले होते लाडक्या बहिणीचे, सर्व बहिणींचे काल पैसे आले. सगळ्या बहिणी आनंदाने बोलतात. सेकंड ताईंनी जे लाडक्या बहिणीची KYC केली, सर्वांना पैसे आले. आणि मला ही गॅरंटी आमच्या नगरसेविकाची की दुसरा चषक आज पुरुषांचा केला तर दुसरा महिलांचा पण लवकर लावतो. भरपूर करत आले आणि करत राहणार, करणारच. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी भरपूर आतापर्यंत काय केलं आणि पुढे पण करणार ते.